एखाद्या स्पीडला जर डायरेक्शन प्रोव्हाइड केलं तर ती झाली वेलोसिटी. अँड इफ इट इज नॉट विथ द डायरेक्शन, नुसतंच सांगितलं मी 50च्या स्पीडने आलो बाबा, तर ती झाली स्पीड. कळाल? मी आता एक एक टर्म ही जी लिहिली ना याला नीट एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिली टर्म काय आहे आपली? मास. मास म्हणजे काय असतं? अमाऊंट ऑफ मॅटर कंटेंट इन द बॉडी. मी तुमच्या समोर उभा आहे, माझ्यामध्ये जितकं सगळं अमाऊंट ऑफ मॅटर भरलेलं आहे त्याच्यामुळे माझं जे ॲक्च्युअल वजन तयार झालेलं आहे ते झालं मास. बरोबर ना? मास इज ऑलवेज इन केजी. मास हे कशात असतं? लक्षात ठेवा बरं, इम्पॉर्टंट. केजी मध्ये असतं. आता माझं काहीतरी मास असणार, तुमचं काहीतरी मास असणार, पण आपण जसं पृथ्वीवरच राहतो ना, तर पृथ्वीवर राहता राहता आपल्याला काय लागतं? एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो. म्हणजे मास विच कम्स अंडर द ग्रॅव्हिटी, देन इट इज कॉल्ड ॲज अ वेट. Mass under the gravitational acceleration, then it is called as a weight, and unit is kilonewton, न्यूटन, जे काय म्हणताल ते युनिट. ठीक आहे? तर वेटचं युनिट किलोन्यूटन, न्यूटन हे आपण घेतो. मासचं युनिट आहे केजी. सिंपल गोष्ट आहे. जर तुम्हाला मी विचारलं, का रे राजा तुझं वजन किती, तर तुम्ही काय सांगणार? माझं वजन आहे 50 किलो, माझं वजन आहे 100, माझं वजन आहे 150 किलो, असंच सांगणार ना. वजन म्हणजे काय असतं? व्हॉट इज युअर वेट? वेट तुम्ही उत्तर देता 150 किलो, 50 किलो, 60 किलो, 70 किलो. बरोबर ना? काय चूक करताय तुम्ही? तुम्ही सांगताय वेट आणि त्याचं युनिट काय लावताय? केजी. तुम्ही काय केलं पाहिजे मग? तुम्ही न्यूटन, किलो न्यूटन मध्ये त्याचं उत्तर दिलं पाहिजे. बिकॉज इट कम्स अंडर द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. बरोबर ना? पण आपण हे जनरली बोलताना जे प्रॅक्टिकल मिस्टेक्स असतात हे करतो. बरोबर? तुम्ही उत्तर देताय मासचं आणि ॲक्च्युअल बोलताय वेट. तुम्ही जे मेजर करता त्या वजन काट्यावर, बरोबर ना, तुम्ही जे त्या वजन काट्यावर मेजर करता ते असतं तुमचं वेट. वेट असतं ते. वेटचं युनिट असतं न्यूटन, पण त्या वजन काट्यावर आपल्याला काय मिळतं? केजी मध्ये. केजीला आपण न्यूटन मध्ये करूच शकतो कन्वर्ट. बरोबर ना? तर केजीला न्यूटन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला ते जे वजन काट्यावरचं जे मास दिसतंय किंवा जे तुम्हाला टोटल वेट दिसतंय त्याला मल्टिप्लाइड बाय 9.8 ने केलं आपण, तर आपल्याला काय मिळणार? वेट मिळणार. जास्त कॉम्प्लिकेटेड करत नाही. एखाद्याचं युनिट असेल केजी, देन इट इज कॉल्ड ॲज अ मास. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतोय बरं का. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये तुम्हाला एखादी एक्झाम मध्ये जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला केजी दिलेला असेल, सिम्पली लक्षात ठेवायचं, देन इट इज कॉल्ड ॲज अ मास. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन मध्ये न्यूटन, किलो न्यूटन या फॉर्म मध्ये काही दिलेला असेल, देन इट इज कॉल्ड ॲज अ वेट. डोक्यात फिक्स ठेवायचं आहे, न्यूटन, किलो न्यूटन, वेट, केजी, मास. ओके. डिस्टन्स. हा, आता बघा नीट काय म्हणतो मी. एखादं पार्टिकल आहे, हा पार्टिकल असा मूव्ह होतोय आणि या पॉइंटला पोहोचला. ठीक आहे? या पॉइंटहून या पॉइंटला पोहोचला. हा पाथ काय झाला त्याचा? दिस पाथ इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. का बरं डिस्टन्स म्हणतो आपण याला? कारण हा शॉर्टेस्ट पाथ नाही आहे. व्हॉट इज शॉर्टेस्ट पाथ? फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट, then it is called as a shortest path. If this path is shortest, then it is called as a displacement. And if this path is not short, कोणताही असू शकतो other than short, then it is called as a distance. Path covered by the body is called as a distance, and the shortest path covered by the body, then it is called as a displacement. ठीक आहे? याचं युनिट काही असू शकतं, मीटर, किलोमीटर, ठीक आहे, सेंटीमीटर. याला आपण डिनोट करतो एस ने. ठीक आहे? पुढचा पॉइंट आहे स्पीड. स्पीड अँड वेलोसिटी मधला काय डिफरन्स सांगितला मी? स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी, वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. व्हॉट इज वेलोसिटी? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट
विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे काय असतं रे हे रेट ऑफ चेंज ऑफ, अचानकच असे शब्द कानावर पडले की त्रास होतो बाबा. हे ds/dt हे सगळं असं आम्हाला काही सवय नाही ऐकायची. काही नाही, मी प्रॅक्टिकली सांगू का. डिस्प्लेसमेंट कळालं. डिस्प्लेसमेंट काय आहे? शॉर्टेस्ट पाथ कवर्ड बाय द बॉडी इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट. मग वेलॉसिटी काय असतं? जशी जशी टाइम पास होईल तसं तसं एखाद्या बॉडीनी कापलेलं अंतर. सपोज मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी 2-3 सेकंदात इथून इकडे गेलो, म्हणजे काय झालं की मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही वेळेत गेलो, म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली. जर तो शॉर्ट पाथ असला तर डिस्प्लेसमेंट झाली विथ रिस्पेक्ट टू टाइम झालं. देन मी ज्या गतीने तिथे गेलो, देन इट इज कॉल्ड ॲज अ वेलॉसिटी किंवा स्पीड. मी जर असं सांगितलं मी राईट डायरेक्शनला गेलो या स्पीडनी, देन इट इज कॉल्ड ॲज अ वेलॉसिटी. आणि स्पीड कधी असते? जेव्हा त्याला डायरेक्शन दिलेलं नसतं. म्हणजे जस्ट सांगितलेलं असतं की मी 100च्या स्पीडने चाललो, कोणत्या डायरेक्शनने चाललोय ते जर नसेल सांगितलं, देन इट इज कॉल्ड ॲज अ स्पीड. डायरेक्शन सांगितलं असेल, देन इट इज कॉल्ड ॲज अ वेलॉसिटी. बरं, स्केलार वेक्टर काय? स्केलार म्हणजे ज्याला डायरेक्शनची आवश्यकता नसते असं कोणतंही पॅरामीटर असेल त्याला आपण म्हणतो स्केलार. वेलॉसिटी काय असतं? ज्याला डायरेक्शनची आवश्यकता असते, देन इट इज वेक्टर क्वांटिटी काय असतं? ज्याला डायरेक्शनची आवश्यकता असते त्याला आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी, आणि ज्याला नसते त्याला आपण म्हणतो स्केलार क्वांटिटी. काय काय बघितलं आपण? मास विच इज ऑलवेज डिनोटेड इन kg, weight which is always denoted in kilonewton. Distance, path covered by the body. If it is shortest, then it is called as a displacement, and displacement unit is मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, भरपूर जे काही मीटर असतील ते सगळे डिस्प्लेसमेंटचे युनिट. डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय s. स्पीड अँड वेलॉसिटी आपण बघितलं. तर हे काही टर्मिनॉलॉजीज झाल्या. मला वाटतं तुम्हाला कळालं असेल. एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. कुणाला काही अडचण असेल ना तर मला सांगत जा बरं का, कारण मी माझ्या एक्स्ट्रीम सोप्या भाषेत किती सोपं करण्याचा प्रयत्न करता येईल अशा भाषेत मी तुम्हाला सांगतोय. तरी जर कुणाला अडचण येत असेल किंवा स्पीड थोडी कमी करा किंवा जास्त करा किंवा अजून काही सजेशन असतील तर दे आर ऑलवेज वेलकम. चाललंय तुमच्यासाठी, माझ्या स्वतःसाठी म्हणजे माझी सुद्धा रिव्हिजन होणार आहे याच्यातनं. तर हे जर दोघांचं आपण जे बघतोय याच्यामधनं काहीतरी चांगलं आउटपुट आलं पाहिजे. तर हे आउटपुट कधी येईल? जेव्हा माझे जर काही गोष्टी तुम्हाला कळत नसतील किंवा याला थोडं जास्त वेळ किंवा हा पॅरामीटर परत सांगा असं तुम्हाला वाटत असेल तर मला जस्ट कमेंट करत जा. किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, मी काल सांगितलं होतं बघा लेक्चरच्या शेवटी, काय टेलिग्राम चॅनल? सिव्हिल टेक SSD हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. इथे तर तुम्हाला नोट्सच दिसतील. तुम्हाला काही काय म्हणतात मला सांगता येणार नाही. तुम्ही मला कमेंट करत जा व्हिडिओच्या खाली. ठीक आहे, चालते. तर या टर्म्स कळाल्या. कोणत्या कोणत्या टर्म्स पाहिल्या आतापर्यंत? रिजिड बॉडी पाहिलं आपण. सेकंड काय बघितलं? स्टॅटिक्स अँड डायनामिक्स पाहिलं. थर्ड आपण मास बघितलं. फोर्थ वेट पाहिलं. नेक्स्ट डिस्टन्स पाहिलं. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट पाहिलं. नेक्स्ट स्पीड पाहिलं. नेक्स्ट वेलॉसिटी पाहिलं. आतापर्यंत एवढ्याच टर्म्स आपण मेकॅनिक्स मधल्या पाहिलं. चला, आता दोन मजेदार कन्सेप्ट आहेत. तुम्हाला एकदम मस्त भाषेत सांगतो. पुढचा कन्सेप्ट आहे ऍक्सेलरेशन. ठीक आहे, आणि त्याच्या पुढचा आहे मोमेंटम. ठीक आहे. ऍक्सेलरेशन काय असतं? इट इज डिनोटेड बाय ए, अँड ऍक्सेलरेशन इज rate of change of
velocity, rate of change of velocity with respect to time is called as a acceleration. तर आत्ताच आम्ही ते कसं तर समजून घेतलं ते काय वेलॉसिटी. वेलॉसिटी काय होतं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण म्हणतो वेलॉसिटी. आता पुन्हा रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणायला लागले. सर हे काय असं, बघा प्रॅक्टिकली समजून सांगतो. जेव्हा तुम्ही गाडी एखादी स्टार्ट केली, त्याची इनिशियल स्पीड काय असते 0. स्टार्ट केल्यानंतर काय होते, जसं जसं टाइम समोर जातो, 1 सेकंद 2 सेकंद 10 सेकंद 15 सेकंद, तशी तशी तुमची स्पीड 0 वरनं 10 20 30 अशी होते ना गाडी चालवत असताना. म्हणजे काय झालं, तुमची टाइम बिंग जसं जसं टाइम पुढे जातोय तर तुमची वेलॉसिटी वाढतीये विथ रिस्पेक्ट टू टाइम. दुसरं एक्झाम्पल, वेलॉसिटी एक कॉन्स्टंट असेल म्हणजे 50 वर असेल, तुम्ही ब्रेक दाबला तर ती हळूहळू विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होणार, कमी होणार ना. म्हणजे 40 होईल 30 होईल. समोर अचानकच एखादं कुत्रं वगैरे आलं तर तुम्ही अर्जंट ब्रेक दाबता, बरोबर ना. मग अर्जंट 50 वरनं काय येईल, तुमची 0 होऊन जाईल वेलॉसिटी किंवा स्पीड जे काय असेल ते 0 होऊन जाईल, बरोबर ना. एका केसमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढली, एका केसमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम वेलॉसिटी कमी झाली. नुसतं जर असं मी म्हणलं की रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे वेलॉसिटी आयदर वाढतीये विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा कमी होते, देन इट इज कॉल्ड एज अ ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अ ॲक्सेलरेशन. या ॲक्सेलरेशन मध्ये दोन प्रकार आहेत, एक पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आणि दुसरं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन ऑर रिटार्डेशन, बरोबर ना. तुमची जी जर वेलॉसिटीची स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढत असेल, गाडी आत्ताच चालू केली तुम्ही, जोरात पळवायची इच्छा असेल, मग तुम्ही काय करणार, एकदमच एक्सिलेटर फिरवता आणि छान गाडीची स्पीड वाढवता. जर ते असं असेल देन इट इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. जर तुमची वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढत असेल, वेलॉसिटी इज इन्क्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इन्क्रीजिंग असेल, देन इट इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. ठीक आहे. आणि जर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी होत असेल, देन इट इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रिटार्डेशन. हा एक्झाम मध्ये येतो बरं का क्वेश्चन, याला जरा नीट लक्षात ठेवा. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम ही कमी होत असेल, म्हणजे 50 आहे, 40 30 20 आणि नंतर 0 विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी होते, देन इट इज कॉल्ड एज अ रिटार्डेशन. वाढत असेल पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. ठीक आहे, कळालं याच्यामध्ये काय अडचण आहे. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ऑफ ए बॉडी ऑर पार्टिकल is called rate of change of velocity of a body or particle with respect to time, it is called as a acceleration. Rate of change of body, rate of change of velocity if it is with respect to time is increasing. Rate of change of velocity with respect to time if it is increasing, then it is called as a positive acceleration. Rate of change of velocity with respect to time if it is decreasing, then it is called as a negative acceleration. It is also called as a retardation. ओके, कळालं तुम्हाला ॲक्सेलरेशन मध्ये पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन काय. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ॲक्सेलरेशन महत्वाचं आहे. ॲक्सेलरेशन मध्ये निगेटिव्ह ॲक्सेलरेशन दॅट इज रिटार्डेशन वर क्वेश्चन येतात, कारण ही टर्म जनरली कुणाला माहिती नसते. सो रिटार्डेशन इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ब्रेक मारल्यानंतरची जी स्पीड कमी होते विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला आपण म्हणतो रिटार्डेशन. ओके, नेक्स्ट पार्ट इज मोमेंटम. मोमेंटम, आता हे मोमेंटम काय, मोमेंटम बद्दल सांगायचं झालं तर आपण क्रिकेट बघतच असतो. क्रिकेट बघितलं तर आपण लास्ट मॅन ऑफ द मॅच बघितल्याशिवाय तर क्रिकेट बघणं बंद करत नाही, जर आपण जिंकलो असेल तर, बरोबर ना. तर हे मॅन ऑफ द मॅच मध्ये कॅप्टन नेहमी एक शब्द वापरतात, द मोमेंटम वॉज गुड. असं ऐकलं असेल तुम्ही, द मोमेंटम वॉज गुड. म्हणजे मोमेंटम आणि क्रिकेटचा काय संबंध. मोमेंटम काय असतं ते तुम्हाला सांगतो मी. मोमेंटम इज नथिंग बट मास इंटू
velocity. Momentum is nothing but mass into velocity. काय ते प्रॉडक्ट आहे कोणाकोणाचा, मास आणि वेलॉसिटीचा. तर आता हे मास इंटू वेलॉसिटीचा आपण क्रिकेटमध्ये कसं वापरतो. सपोज एखादी एक पिच आहे, एक बॉलर इथून एक बॉल इथून इथं असा असा टाकला, इथून इथे आला, इथून बॅटनी त्यांनी बॅट ना तर बॅटनी हा बॉल यांनी लांब मारला. म्हणजे हे सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा, जे मी तुम्हाला सगळ्यात पहिले विचारलं होतं की कॅप्टन लोक बोलतात नेहमी द मोमेंटम वॉज गुड. मोमेंटमचा अर्थ असा असतो की हा येणारा बॉल आणि त्या बॉलला मारल्यानंतर मिळणारी वेलॉसिटी वॉज गुड. म्हणजे या बॉलमध्ये ऑब्व्हियसली काय आहे, एक मॅटर आहे. द अमाऊंट ऑफ मॅटर विच कंटेन्ड बाय द बॉडी इज कॉल्ड एज अ मास. या बॉलमध्ये आहे मास आणि या बॅटमुळे त्या मासला काय मिळते, गती म्हणजे वेलॉसिटी मिळते. सो दिस कंबाईन प्रॉडक्ट मास इंटू वेलॉसिटी इज कॉल्ड एज अ मोमेंटम. जेव्हा एखाद्या बॉलला एकदम लांब शॉट मारला देन इट गेन्स द मोमेंटम. त्याला काय भेटते, मास इंटू वेलॉसिटी, देन इट गेन्स द मोमेंटम. दॅट्स वाय कॅप्टन नेहमी म्हणतो द मोमेंटम वॉज गुड. आता तुम्ही म्हणताल बॉल तर सगळीकडेच एकच असतो, मग प्रत्येक ठिकाणी मोमेंटम तर एकच पाहिजे, बरोबर ना. बॉलला शॉट मारल्यानंतरही भरपूर पॅरामीटर असतात त्याला रेजिस्ट करणारे, जसं हवेची गती, मध्ये पक्षी वगैरे आला का, त्याला बॉल लागला का, असे भरपूर छोटे छोटे पॅरामीटर्स असतात बरं का. तर हे सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा, मोमेंटम इज नथिंग बट द प्रॉडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी, देन इट इज कॉल्ड एज अ मोमेंटम. ठीक आहे. काय बघितलं आपण, दोन टर्म्स बघितल्या. ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. देर आर टू कॅटेगरीज of acceleration. First is positive acceleration, second is negative acceleration. If the rate of change of velocity with respect to time is increasing, then it is called as a positive acceleration. If the rate of change of velocity with respect to time is decreasing, then it is called as a negative acceleration or retardation. Okay. Next part is the momentum. Momentum is just the product of, product म्हणजे गुणाकार बरं का. Momentum is just the product of mass into velocity. That is, याला मी जरा मोठं m म्हणतो. जर लिहायचंच म्हणलं एक्सप्रेशन मध्ये, m is equal to small m into v, where small m is mass, this v is velocity and this is momentum. ठीक. बघा, स्क्रीनशॉट मारा. स्क्रीनशॉट मारलं की आपल्याकडे सेव्ह राहील. आणि बाकी तुम्हाला लिहून द्यायचं असेल तर आपण लिहून पण घेऊयात थोड्या वेळाने. बघा बरं, मारा एकदा स्क्रीनशॉट. बाजूला सरकतो मी. म्हटला ओके. चला जाऊयात पुढे. आता इथे मेकॅनिक्सच्या ज्या लागणाऱ्या टर्मिनॉलॉजीज होत्या त्या सगळ्या संपल्या. ज्या मेकॅनिक्सला टर्म्स लागतात, रिजिड बॉडी, डिफॉर्मेबल बॉडी, बॉडी पार्टिकल, बरोबर ना, स्पीड, वेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, एक्सेलरेशन, मोमेंटम, या सगळ्या टर्म कव्हर केल्या आपण. त्याच्यामुळे एक मेकॅनिक्सचा कोणताही क्वेश्चन मधल्या बेसिक टर्म्स तुम्हाला आता समजूनच जातील. कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या, त्याच्यात यूज होणाऱ्या टर्म्स या तुम्हाला गॅरंटेड समजतील, कारण त्या सगळ्या आपण इथे कव्हर केल्या. मग आता आपण मूव्ह होणार ॲक्च्युअल आपल्या टॉपिककडे. आपल्या टॉपिकचं नाव होतं फोर्स अँड सिस्टम, सिस्टम ऑफ फोर्सेस, सिस्टम
ऑफ फोर्सेस. ठीक आहे, सिस्टम ऑफ फोर्सेस हे आपल्याला आता स्टार्ट करायचं आहे. ओके, सिस्टम ऑफ फोर्सेस आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला असं माहिती पाहिजे व्हॉट इज फोर्स. फोर्स इज नथिंग बट द स्ट्रेंथ or energy exerted on the body. एखाद्या बॉडीवर एखादी एनर्जी एक्झर्ट झाली किंवा एखाद्या बॉडीची स्ट्रेंथ हे नथिंग बट द फोर्स. फोर्स इज अ स्ट्रेंथ और एनर्जी एक्झर्टेड ऑन द बॉडी इज कॉल्ड एज अ फोर्स. ठीक आहे, आता हे फोर्स वगैरे आपल्याला काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणी काही विचारत नाही. तुम्हाला माहिती असलं पाहिजे एखाद्या ठिकाणी तुम्ही बॉडीला प्रेशराईज केलं किंवा एखाद्या ठिकाणी बॉडीवर फोर्स लावला तर त्या बॉडीची बिअर करण्याची कॅपॅसिटी किंवा त्या बॉडीवर लावलेला एनर्जीचा सप्लाय याला आपण म्हणतो फोर्स. ठीक आहे, आता या फोर्सचे ना, या फोर्स सिस्टमचे काही वेगवेगळे टाईप पडतात. येऊत आपण आता फोर्स सिस्टमवर. फोर्स सिस्टम इथं लिहितो, फोर्स सिस्टम. सगळ्यात पहिले फोर्स सिस्टम मधला टाईप आहे को लिनियर फोर्स सिस्टम. कोलिनियर फोर्स सिस्टम. आता आपल्याला बघायचे कोलिनियर फोर्स सिस्टम म्हणजे काय. इफ line of action of force applied on the body, if the line of action applied on the body which is along the same line, then it is called as a collinear force system. म्हणजे जर तुमचं लाईन आपलं फोर्स आपण अप्लाय जो केला तो एकाच लाईन मध्ये असेल, सपोज हा F1 मी अप्लाय केला, हा F2 मी अप्लाय केला, हा F3 मी अप्लाय केला, त्याची लाईन ऑफ ऍक्शन जर सेम असेल देन दिस फोर्स सिस्टम म्हणजे काय असतं रे. फोर्स सिस्टम म्हणजे मल्टिपल फोर्सेस इन्क्लूड असतात. आता सपोज हा मार्कर बघा तुम्ही, व्हाईट बोर्ड मार्कर, याला मी काय करतो, इकडनं ढकलतो आणि इकडनं पण ढकलतो बरं का. हे बघा दोन्ही साईडनी ढकलतो, म्हणजे इथे फोर्स सिस्टम तयार झाली ना, सिंगल फोर्स नाही येते. इकडनं एक फोर्स आहे, इकडनं एक फोर्स आहे. सो फोर्स सिस्टम तयार झाली. आता दोन्ही सुद्धा एकाच लाईन ऑफ ऍक्शन मध्ये, या लाईन ऑफ ऍक्शन मध्ये आहे. सो दिस फोर्स सिस्टम इज कॉल्ड ॲज अ कोलिनियर फोर्स सिस्टम. मग असं तुमचं म्हणणं आहे का की जर एका फोर्सच्या अपोजिट जर दुसरा फोर्स असेल तरच कोलिनियर होईल? नाही. सपोज मी इकडनं ढकललं आणि पुन्हा इकडनं मी खेचतोय, या समोरून पण मी खेचतोय आणि मी इकडनं पण ढकलतोय, बरोबर, ही सुद्धा कोलिनियर फोर्स सिस्टम झाली. ती कशी फोर्स सिस्टम झाली, इकडनं मी ढकलतोय आणि इकडनं खेचतोय आणि दिस इज पार्टिकल. then if the line of action is same then this is nothing but the collinear force system. कळलं ना तुम्हाला? याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर द्यायला झालं तर ते आपण तो एक खेळ असतो बघा, रस्सी खेच, बरोबर ना, काय
नाव आहे त्याचं, रस्सीखेच. रस्सीखेच. याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये 2 माणसं असतात. त्यांच्या हातात दिलेले असते एक दोरखंड दिलेला असतो मोठा, आणि इथे असते काहीतरी बाउंड्री, आणि याच्या मागे असते टीम, याच्या मागे असते टीम. यांनी या रस्सी खेचला या डायरेक्शननी ओढायचं, या ज्या दोरीला या डायरेक्शननी ओढायचं, यांनी या इकडं डायरेक्शननी ओढायचं. जे एका पार्टीला दुसऱ्या पार्टीच्या साईडला घेऊन जाऊ शकतात ते जिंकतात. हा तर गेम तुम्हाला माहिती असेल. तर याच्यामध्ये होतं काय, जर तुम्ही हा रोप विचार केला, ही जी रस्सी ही विचार केली, तर या रस्सीवर काय होतं, एक फोर्स काय या डायरेक्शनने ऍक्ट करतो, त्याच लाईन ऑफ ऍक्शनने एक फोर्स या डायरेक्शनने ऍक्ट करतो. दिस इज नथिंग बट द फोर्स सिस्टम. विच टाइप ऑफ फोर्स सिस्टम? दिस इज कोलिनियर टाइप ऑफ फोर्स सिस्टम. आता एक्झाम मध्ये काय येईल, तुम्हाला विचारणार नाही कोणी व्हॉट इज कोलिनियर फोर्स सिस्टम. एक्झाम मध्ये येईल ए कोलिनियर फोर्स सिस्टम इन विच, अशी स्टार्टिंग असेल. त्यावेळेस तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे, कोलिनियर फोर्स सिस्टम इज द फोर्स सिस्टम हॅव्हिंग सेम लाईन ऑफ ऍक्शन, देन इट इज कॉल्ड एज अ कोलिनियर फोर्स सिस्टम. ओके, हे झालं कोलिनियर फोर्स सिस्टम. ठीक आहे, रब करतो. पुढचा फोर्स सिस्टम कोणता आहे? कोप्लेनर फोर्स सिस्टम. एक मिनिट हा. पुढचा फोर्स सिस्टम आहे आपला कोप्लेनर फोर्स सिस्टम. सेकंड नाव देऊ का याला? तर जाऊ द्या, आपल्याला काय 1-2 थोडीच मोजायचे. पहिला फोर्स सिस्टम आपण काय बघितलं? कोलिनियर फोर्स सिस्टम. दुसरा आपण बघतोय कोप्लॅनर फोर्स सिस्टम. कोप्लेनर फोर्स सिस्टम. सपोज तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, एक क्यूब आहे. 3D काढायचा प्रयत्न करतो, जमलं तर ठीक. जमलं का? नसेल जरी जमलं तरी समजून घ्या, हा क्यूब आहे. आता क्यूब मध्ये तुम्हाला किती बाजू दिसत आहेत? 1 2 3 4 आणि याच्या इकडची 5 आणि खालची 6. त्या 6 बाजूतली मी सपोज ही बाजू कन्सिडर करतो. ठीक आहे, ही बाजू मी कन्सिडर केली. आता या बाजूवर जर कोणता पेन यूज करू? हिरवा कलरचा. या बाजूवर या डायरेक्शननी फोर्स असेल, या डायरेक्शननी असेल, या डायरेक्शननी असेल, तर याचा मीनिंग काय? हा जो प्लेन आहे या डायरेक्शनचा, याच प्लेनवर आपल्याला फोर्सेस दिसत आहेत. या प्लेनवर दिसत आहेत का? या दिसत आहेत का? या इकडच्या दिसत आहेत का? इकडच्या दिसत आहेत का? या दिसत आहेत का? का या दिसत आहेत? कुठेही दिसत. एक प्लेन आहे, याच प्लेनवर आपल्याला हे फोर्सेस दिसतात. देन it is called as a coplanar. If the forces lies in a single plane, एकाच प्लेनवर, कोणत्याही एका प्लेनवर, याच म्हणून फक्त याच प्लेनवर असतील किंवा याच असतील. If the forces lies in a single plane, then it is called as a coplanar force system. Force system म्हणजे multiple of force असतात. If the forces lies in single plane, then it is called as a coplanar force system. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसे प्रकार आहेत माहिती का? लाईक आणि अनलाईक. जे आपण
कशावर बघतो हे? यूट्यूबवर बघतो, फेसबुकवर बघतो. ते लाईक म्हणजे काय, थम्सअप, अनलाईक म्हणजे थम्स डाऊन. याच्याही मध्ये असे दोन प्रकार आहेत. लाईक म्हणजे काय असतं, लाईक पॅरलल आपण याला म्हणतो, लाईक पॅरलल, लाईक पॅरेलाल आणि अनलाईक पॅरेलाल. ठीक आहे. लाईक पॅरेलाल म्हणजे काय असतं, हे जर सगळे एकाच डायरेक्शनने असले देन इट इज कॉल्ड एज अ लाईक पॅरेलल. अनलाईक पॅरेलल, इफ few of the forces is in one direction and few of the is in another direction, then it is called as a unlike parallel. Like parallel, all the forces having same direction, it is called as a like parallel. Unlike, if the forces are having different direction, एकाचं वर आहे तर दुसऱ्याचं खाली, तिसऱ्याचं वर आहे तर चौथ्याचं खाली, then it is called as a unlike parallel. ठीक आहे, कळालं तुम्हाला? काय बोललो मी तुम्हाला? कोप्लेनर फोर्स सिस्टम. If the forces which are lying in the same plane, then it is called as a coplanar force system. याच्यामध्ये लाईकही असू शकतात, अनलाईकही असू शकतात. लाईक पॅरेलल, अनलाईक पॅरेलल. ठीक आहे, सेम डायरेक्शन लाईक पॅरेलल, डिफरंट डायरेक्शन ऑफ फोर्सेस, देन इट इज कॉल्ड एज अ अनलाईक पॅरेलल. इथे लक्षात घ्या, मी पॅरेललच बोलतोय बरं का. म्हणजे एक फोर्स दुसऱ्या फोर्सला पॅरेललच असला पाहिजे, नाही तर एक असा असेल तर तुम्ही दुसरा असा असेल, हे काही पॅरेलल होत नाही. ठीक आहे, पॅरेलल म्हणजे एकाचं डायरेक्शन हे दुसऱ्याचं त्याच डायरेक्शनने असावं किंवा अपोजिट डायरेक्शनने असावं, पण ते पॅरेलल असावं बरं का. देन ओनली इट इज कॉल्ड एज अ लाईक पॅरेलल अँड अनलाईक पॅरेलल. ठीक आहे. सो ही दुसरी टाईप झाली. पहिली कोलिनियर फोर्स सिस्टम, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स सिस्टम इज सेम, कोलिनियर. If the plane is same, then it is called as a coplanar. ठीक. नेक्स्ट, आता याच्यामध्ये ना जसं मी तुम्हाला सांगितलं टाईप काय पडतात, कोप्लेनर, लाईक पॅरलल. म्हणजे हा इथं समोर जो दिसतोय कोणता टाईप दिसतोय तुम्हाला? कोप्लेनर, अनलाईक पॅरलल, बरोबर ना. आणि जर मी हे सगळे जर एकाच डायरेक्शनने दाखवले असते, एकाच डायरेक्शनने दाखवले असते, then it is called as a coplanar like parallel force system. ओके, चल आता येऊयात आपण कॉन्करंट फोर्स सिस्टम वर. कॉन्करंट फोर्स सिस्टम. अरे का नाही पुसलं चाललं? चला, आज मला वाटतं हे कॉन्करंट फोर्स सिस्टम घेऊ आणि स्टॉप करू. ऑलरेडी मला वाटतं 1 तासाच्या वर टाइम झालेला आहे. कारण मला ना कधी कधी काय होतं, कालचा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. काल ना हे ढगाळ वातावरण असल्यामुळे ना व्हिडिओ असं कनेक्शनच होईना गेलं होतं यूट्यूबवर, आणि त्याला वेळ लागला. जसं मी 6ला सांगितलं होतं तर 6चे मला 7:30 वाजले, बरोबर ना. तसंच मला डाऊट आहे की आता हा जो मी करतोय तर याला कनेक्शन भेटतंय का नाही याचा डाऊट आहे मला. म्हणून मी आता पहिले चेक करेन की याला प्रॉपर कनेक्ट होतंय का यूट्यूबशी. त्याला मला वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे हा आजचा आपण आज लास्ट टॉपिक घेऊ. काय नाव आहे त्याचं? कॉन्करंट फोर्स सिस्टम. कॉन्करंट फोर्स सिस्टम. Concurrent force system is a type of force system in which all forces meet as on a single point. काय बोलायचं होतं मला याच्याबद्दल? If multiple of forces
meet at a single point, then it is called as a concurrent forces. बघा आता सपोज हे असे प्लेन मी काढले. आता या प्लेन मध्ये तुम्हाला ना हिरवा कलर दिसतो का नाही माहित नाही मला, पण हे जर असे फोर्सेस असतील, यार काय हा फोर्स काय, याला म्हणतो मी P1, याला म्हणतो P2, याला म्हणतो P3, याला म्हणतो P4. आता हे P1, P2, P3 चा जर विचार केला, P4 चा विचार केला, तर हे फोर्सेस काय असतात, पहिल्यांदा सगळे फोर्सेस मीट करतात, भेटतात एका पॉइंटवर, देन इट इज कॉल्ड एज अ कॉन्करंट फोर्स सिस्टम. आणि दुसऱ्या केसमध्ये काय असू शकतं, हे असं असू शकतं, कोणतंही डायरेक्शन, हे असं, किंवा अजून कसं, हे असं, कोणतंही डायरेक्शन. हे फोर्सेस तुम्हाला असं कुठं वाटतंय एका पॉइंटला मीट होतं? बघा बरं, हा इथं होईल, याचं तर काय इकडंच जायचा पत्ता आहे, याचा इकडं जायचं आहे. जर हे सगळे फोर्स एका पॉइंटला कुठे मीट करत नसतील, देन इट इज कॉल्ड एज अ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम. इफ दे आर मीटिंग ऑन सिंगल पॉइंट, देन इट इज कॉल्ड एज अ कॉन्करंट फोर्स सिस्टम. कळालं? एका पॉइंटवर भेटतायत कॉन्करंट फोर्स सिस्टम, नाही भेटत आहेत नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम. याच्याबद्दल अजून भरपूर आपल्याला शिकायचे. फक्त आज मला पहिले ट्रायल घ्यायचे की बाबा हे लाईव्ह सेशन वगैरे किती वेळपर्यंत मला इफेक्टिवली म्हणजे यूट्यूब किती बिअर करते माझ्या इंटरनेट कनेक्शनवर. तर याच्यामुळे आज आपण अजून फोर्स सिस्टम बाकी आहेत बरं का. आज आपण कोणत्या कोणत्या बघितल्या, कोलिनियर फोर्स सिस्टम, कोप्लेनर फोर्स सिस्टम, त्याच्यामध्ये लाईक अनलाईक. नेक्स्ट पाहिलं कॉन्करंट फोर्स सिस्टम आणि नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम, इथे आपण पाहिलं. तर मी आज ट्रायल घेईल, तुम्हाला लवकरच कळेल, मलाही कळेल की बाबा कसं, म्हणजे काय बोलतोय मी हे. मला सध्या ना लाईव्ह सेशन घेता नाही येते. लाईव्ह सेशन म्हणजे आता मी सेशन घेतोय म्हणजे किती वाजता घेतोय माहिती तुम्हाला? 4ला उठलोय मी, 4 ते साधारण 4:15 वगैरे मी हे सेशन रेकॉर्ड करतोय. आणि 6 वाजता हे सेशन तुम्हाला तिथं दिसण्यासाठी मला इमिजिएट अपलोड करावं लागेल. लाईव्ह सेशनचा काय क्रायटेरिया आहे, काहीतरी 1000 सबस्क्रायबर लागतात असं काहीतरी मला कळालं. पण मी यूट्यूबवर असे व्हिडिओ पाहिले की लाईव्ह सबस्क्रिप्शन हे विदाऊट 1000 सबस्क्रायबर असतानाही आपल्याला रन करता येतं लाईव्ह सेशन. त्याचा अजून मी काही अभ्यास केला नाही. ते जर मला जमलं तर मी लाईव्हच येत जाईल. पण आता सुद्धा मला वाटतं फार डिफरन्स नाही आहे, 4 ते 5:30 आणि तुम्हाला हा लेक्चर दिसणार आहे 6 ते 7:30 जर बरोबर अपलोड झाला तर. ठीक आहे, तर आपण आज इथेच कन्क्लूड करू. कन्क्लूड करायच्या अगोदर एक 5 मिनिटात मी रिव्हिजन करून देतो. रिव्हिजनमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर आपण बघितलं काय की आपण बघितलं की मेकॅनिक्स या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये पर इयर किती क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर विचारले जातात. जसं मी सांगितलं 2019, 18, 17चे 3 इयर्सचा आपण ॲनालिसिस केला. 4 चॅप्टर, 4 युनिट जे आपल्याला सिलेबसमध्ये दिले MPSCच्या. पहिलं युनिट काय, सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेस. दुसरं काय, कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. तिसरं फ्रिक्शन. चौथं कायनॅमॅटिक्स ऑफ पार्टिकल ऑर बॉडी. तर ह्या 4 युनिटमध्ये आपण कॅटेगराईज केलं की कशावर क्वेश्चन जास्त येत आहेत. त्याच्यातनं आपल्याला कळालं की जो फोर्स सिस्टम आहे आणि जो शेवटचा पार्ट आहे कायनॅमॅटिक्स, ह्याच्यावर क्वेश्चन जास्त येत आहेत ॲज कम्पेअर टू कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आणि फ्रिक्शन. तर आपण काय करायचं ठरवलं, आपण ज्याला जास्त क्वेश्चन येत आहेत त्याच्यावर जास्त स्ट्रेस द्यायचं ठरवलं, ज्याला कमी येत आहेत त्याला कमी स्ट्रेस देणार आपण. तर असं करून आपण चालू केला पहिला आपलं युनिट. त्या पहिल्या युनिटचं नाव आहे सिस्टम ऑफ
फोर्सेस. कोप्लेनर नाही म्हणणार, कारण कोप्लेनर व्यतिरिक्त पण दुसरे भरपूर फोर्सेस याच्यामध्ये आहेत. सिस्टम ऑफ फोर्सेस हे युनिट चालू केलं. हे युनिट चालू केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं कळालं की आपल्याला मेकॅनिक्स चालू करायच्या अगोदर काही टर्मिनॉलॉजीज माहिती पाहिजे. जसं मी रिजिड बॉडी म्हणतोय तर रिजिड बॉडी काय, पार्टिकल म्हणतोय बॉडी म्हणतोय तर ते काय ते आपण बघितलं. सगळ्यात पहिले आपण बघितलं बॉडी और पार्टिकल. व्हॉट इज बॉडी? विच इज हॅव्हिंग द डेफिनाइट शेप. विच इज हॅव्हिंग द डेफिनाइट शेप इज कॉल्ड ॲज अ बॉडी. विच इज नॉट हॅव्हिंग डेफिनाइट शेप इज कॉल्ड ॲज अ पार्टिकल. व्हॉट इज रिजिड बॉडी? विच डज नॉट डिफॉर्म इज कॉल्ड ॲज अ रिजिड बॉडी. ठीक आहे. नेक्स्ट आपण स्टॅटिक्स डायनामिक्स बघितलं. व्हॉट इज स्टॅटिक्स? Statics is the part of mechanics when the body is at rest. If the body is moving then it is dynamics. बरोबर ना? या डायनामिक्सचे पण पुन्हा दोन पार्ट पडतात बरं का, कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स. तर हे कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स काय ते आपण पुढच्या लेक्चरला बघू, तुम्हाला सांगतो मी ते. तर ठीक आहे, स्टॅटिक्स डायनामिक्स बघितलं. नंतर टर्मिनॉलॉजीज आपण काय बघितल्या? वेलॉसिटी बघितलं, स्पीड बघितलं, डिस्प्लेसमेंट बघितलं, तर डिस्टन्स आपल्याला बघावं लागतं. बरोबर ना? ह्या कॉन्सिक्वेंट टर्म म्हणजे स्पीड, वेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, मास, वेट या टर्म्स आपण बघितल्या. नेक्स्ट आपण काय बघितलं? ॲक्सेलरेशन पाहिलं, मोमेंटम पाहिलं. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता आपल्याला कळालं की बाबा आपल्याला मेकॅनिक्सला ज्या बेसिक टर्म लागतात समजून घ्यायला त्या आपल्या कंप्लीट झाल्या. मग आपण काय केलं? फोर्स समजून घेतलं. व्हॉट इज फोर्स? फोर्स इज द एनर्जी एक्झर्टेड ऑन द बॉडी. ठीक आहे. और स्ट्रेंथ ऑफ द बॉडी इज नथिंग बट द फोर्स. ठीक आहे. तर हे फोर्स समजल्यानंतर आपण फोर्स सिस्टम चालू केलं. फोर्स सिस्टम म्हणजे काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल फोर्सेस. एखाद्या प्लेनमध्ये किंवा कशातही, प्लेनच म्हणून नाही, कुठेही जर एखादे मल्टिपल फोर्सेस ॲक्ट होत असतील त्याला आपण म्हणतो फोर्स सिस्टम. इफ इट इज ॲक्टिंग इन अ सिंगल प्लेन देन इट इज कॉल्ड ॲज अ कोप्लेनर फोर्स सिस्टम. एकाच डायरेक्शननी असतील लाईक पॅरेलल, वेगवेगळ्या डायरेक्शननी असतील खाली वर देन इट इज अनलाईक पॅरेलल. कोलिनियर फोर्स सिस्टम. कोलिनियर म्हणजे काय असतं? लाईन ऑफ ॲक्शन इज सेम. जसं मी रस्सीखेच एक्झाम्पल दिलं होतं. कोलिनियर फोर्स सिस्टम बघितलं, कोप्लेनर फोर्स सिस्टम बघितलं. कॉन्करंटवर आलो आपण. कॉन्करंट काय असतं? ऑल फोर्सेस मीट ॲज ऑन अ सिंगल पॉईंट. जर एकाच पॉईंटला सगळे फोर्स मीट करत असतील देन इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्करंट फोर्स सिस्टम. आणि एका पॉईंटला मीट नसतील करत देन इट इज कॉल्ड ॲज अ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम. चला, इथपर्यंत आपला आज झालेला आहे. आपण इथे स्टॉप करू. काही अडचण असेल कमेंट करा. आणि जे टेलिग्राम चॅनल आहे सिव्हिल टेक SSD जमल्यास जॉईन करा. त्याच्यावर मी नोट्स टाकत राहीन. ओके, थँक्यू.